त्यावेळी तर तयार होत होतं की ते तपासामध्ये आकडेवारी आहे की ज्याचं संकलन 500 ते 600 लिटर होतं त्यापासून तयार होणारं दूध आपण म्हणतो की भुसा जर घातला चांगला, सुगरात चांगलं दिलं, पेंड जर चांगली दिली तर गाईचं दूध वाढतं. आता हे तुमचं खरं का 500 ते 4000 लिटर करणाराचं खरं? या तालुक्यामधला काबाड कष्ट करणारा शेतकरी त्याच्या कष्टाला मोल नाही, परंतु 400-500 लिटरचं दूध ज्याच्याकडे गोळा होता तो 4000 लिटर दूध या तालुक्यातील संस्थांना विकलं गेलेलं आहे, प्रक्रिया उद्योगांना. तर हे दूध घेणारे कोण, ती कंपनी कोणती, तिला वरदहस्त कोणाचा, याचा छडा लावण्याचं काम नजीकच्या काही दिवसामध्ये एफडी आणि पोलीस अधिकारी केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त त्या ठिकाणी करतो. गेल्या काही दिवसात पाहताय की हे भेसळ ज्यावेळी सापडत होती त्यावेळी या परिसरामध्ये मंगळवार बुधवार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. शेतकऱ्याला वाटत होतं पाऊस त्या ठिकाणी चांगला व्हावा, धरणं भरावी, परंतु काहींना या पावसाचं एवढं सोनं करून त्या ठिकाणी दाखवलं की अवसरीच्या घाटापासल्या ओढ्यामध्ये पाणी तर आलंच, पिंपळगावच्या ओढ्याला पाणी आलंच, पण त्याबरोबर एक चांदीचा थर देखील त्या पाण्याबरोबर वाहत त्या ठिकाणी आला. कौतुकाने लोक पाहायला गेली, कुतूहलाने पाहायला गेली. संदीप उतरडे त्यांनी मीडियावरती दाखवलं की हा काय फेस कसला आहे. आणि आम्ही ज्यावेळी पोलीस स्टेशनला नवीन आलेले वाघमोडे साहेब यांना सांगितलं, त्यांच्या लोकांनी येऊन त्याची पाहणी केली. तसं इकडं घडलं, तसं शिक्रापूरच्या वेळ नदीच्या परिसरामध्ये देखील ही घटना घडली. विजयराव शिंदेने देखील खेड तालुक्यातलं उदाहरण आपणा सर्वांच्या समोर देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की उजव्या कॅनॉल मध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती हे दूषित प्रकल्पामधलं पाणी असेल, दूध असेल ते सोडलं जातं आणि त्यामुळे उजव्या कॅनॉल खालची जी गावं आहेत, मला प्रामाणिकपणे सांगा, आम्ही मधल्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये गेलो त्यावेळी अनेक लोकांनी सांगितलं की आमच्या विहिरीतल्या पाण्याला एक प्रकारचा तवंग आलेला आहे, पाण्यात उतरल्यानंतर खाज येते पायाला. हे खरं की खोटं? अनुभवलं तुम्ही उजव्या कॅनॉलचे? हे सगळं याच्यामध्ये सोडणारे कोण आहे? आणि यामुळे या परिसरामध्ये कॅन्सर आणि त्वचेचा आजाराचं प्रचंड प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि मित्रांनो, आपणा सर्वांच्या माहितीसाठी की कॅन्सरचं हॉस्पिटल पूर्वी फक्त टाटा हॉस्पिटल म्हणून होतं, मुंबईला तिथं पेशंट आपल्याला न्यायला लागायचं, नंतर इंद्रायणी झालं आळंदीला. आणि आज तुमच्या माझ्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की जुन्नर तालुक्यामध्ये 2 कॅन्सरची हॉस्पिटल झाली आणि त्याची क्षमता 150 कोटीची त्या ठिकाणी करण्यात आली. कारण डॉक्टरांच्या याच्या म्हणण्यानुसार की या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण वाढतंय. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला की खोडच्या GMRT पासून 5 किलोमीटरच्या अंतरामधले 5 गावं त्यांनी आता निवडतायत आणि त्या गावांमध्ये 10-10 शेतकऱ्यांची निवड होऊन सरकार आणि शेतकऱ्यांच्या सहभागाने कॅन्सरला घातक द्रव्ये आहेत ती सोडून, जी औषध आहेत ती सोडून आपल्याला या ठिकाणी ट्रायल बेसवरती शेतीमाल पिकवायचा आहे आणि ते आपल्याला सिद्ध करून दाखवायचंय की असा जर माल आपण पिकवला तर या परिसरामध्ये कॅन्सरचं प्रमाण घटेल. आणि म्हणून या परिसरातले जे नदीच्या पाण्याचे नमुने आहेत ते देखील दूषित असल्याचं विद्यापीठाच्या निष्कर्षामध्ये त्या ठिकाणी जाणवत आहे. मला आपल्या सर्वांना एक गोष्ट नमूद करायची की काल देखील आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो, FDAच्या अधिकाऱ्यांकडून माहिती त्या ठिकाणी घेतली आणि त्यांना सांगितलं की एकच प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्या माध्यमातून आरोपींची नावं, ज्या ज्या दूध डेऱ्या आहेत संकलन करणाऱ्या त्यांची नावं प्रकर्षात आली, परंतु जो माल जप्त झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामधील गोवर्धनची घे पावडर, परमिट पावडर जी आहे ती देखील जप्त करण्यात आलेली आहे. आणि मला या तालुक्यातील प्रक्रिया करणाऱ्या संस्थांना देखील या निमित्ताने सांगायचे की तुम्ही जर म्हणत असाल की आमचा याच्याशी काही संबंध नाही, तर जे जे या तालुक्यामध्ये दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत
त्यांना आज मी जाहीर आवाहन करतो की लेखी स्टेटमेंटद्वारे किंवा त्यांनी मीडिया समोर प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगावं की जेवढे हे बेसळखोर आहेत यांचं एकाच देखील एक थेंब दूध आम्ही घेतलेलं नाही हे त्यांनी जाहीर जनतेसमोर त्या ठिकाणी सांगावं. कारण जे पंचनामे आलेत, जे जात जबाब घेतले जातात, जे बँक ट्रान्झॅक्शन झालेले आहेत पैशाची त्याच्यामध्ये सरळ आलेले आहेत आणि या आरोपींनी कबूल जबाब दिलेले आहेत की आम्ही यांना दूध त्या ठिकाणी विकलेलं आहे. ते नजीकचं जे चार्जशीट दाखल होईल त्याच्यामध्ये सगळे आकडेवारी आणि एफडीए देखील प्रेसच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिल्याशिवाय राहणार नाहीत. आज तुमच्या माझ्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जे नुकसान झालेलं आहे हे प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. जे भेसळीचं दूध मार्केटमध्ये आलं त्याच्यामुळे आपण मधल्या काळामध्ये दुधाला 27-28 रुपये भाव होता. शेतकऱ्याला हा धंदा करणं परवडत नव्हतं. आपण सरकारने अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी करत होतो, परंतु अनुदान आपल्याला सरकारकडून मिळालं नाही. अनुदानाची गरज काय? ज्यावेळी बाजारभाव कोसळतात, उत्पादन खर्च परवडत नाही, त्यावेळी आपल्याला अनुदानाची गरज असते. परंतु आज रोजी जवळपास ही भेसळ 25% जर थांबली तर उद्याच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, जसं आपण तुमच्या सर्वांच्या एकीने लढलो, बिबट्या सोडायचा नाही, पिंजऱ्यात पकडलेला बाहेर त्या ठिकाणी जाऊन द्यायचा, परत येऊन द्यायचा नाही, त्याला आपल्या आंदोलनाला यश आलं. कांद्याचं आंदोलन केलं, 3 मार्केटमध्ये लिलाव बंद पाडले, त्याच्या दुसऱ्या दिवशी 5 रुपयांनी कांद्याचे भाव वाढले का नाही वाढले? आणि म्हणून मी आज आपल्याला सांगतो की उद्याच्या काळामध्ये देखील आपण हा लढा यशस्वीरित्या लढू आणि मला खात्री आहे की नजीकच्या काळामध्ये लिटरला 5 रुपये दुधाला भाव शेतकऱ्याला वाढल्याशिवाय राहणार नाही. हे देखील सरकार याच्यामध्ये दखल घेतल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी सांगतो. आणि आजपर्यंत 5 रुपये लिटर प्रमाणे जी जवळपास 200 ते 250 करोड रुपयाची नुकसान झालेली आहे शेतकऱ्यांची, ही जबाबदारी कोणाची हे देखील हे टाळू शकत नाही. या बेसळीचा सूत्रधार कोण? आणि उद्याच्या काळामध्ये आम्हाला हा बेसळीचा गोवर्धन गाठल्याशिवाय थांबायचं नाही, हे देखील मी आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगतो. जे आरोपी आहेत त्यांची नावं देखील निष्पन्न त्या ठिकाणी झालेत. संदीप लोढा अनेकांनी सांगितलं, तुमच्या माहिती करता मी त्या दिवशी मीडियाला देखील सांगितलं की पहिला गुन्हा याच्यावरती 2005 ला दाखल झाला, दुसरा 2008 ला दाखल झाला, तिसरा गुन्हा 2020 ला दाखल झाला आणि चौथा गुन्हा 2026 ला त्या ठिकाणी दाखल झाला. मागील 3 गुन्ह्यामध्ये त्याला निर्दोष त्या ठिकाणी सोडण्यात आलं. तो गुन्हेगार आहे हे या तालुक्यातील आमदार दिलीपराव वळसे पाटील यांना माहित नाही का की जो माणूस जिल्हा दूध संघाचा संचालक, त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा सदस्य विष्णू हिंगे याच्या समवेत 24 तास असतो. विष्णू हिंगेला देखील मला विचारायचंय की या जिल्ह्याचा जो सहकारी दूध संघ आहे त्याचं अवसरी दूध शीतकरण केंद्र आहे, ती तुमची काही खासगी मालमत्ता नाही. यांचा मुक्काम रात रोज शेतकऱ्यांकरता असणारं गेस्ट हाऊस शेतकऱ्याला नाही पण यांची सगळी राहण्याची व्यवस्था आहे. आणि तिथं हा संदीप लोढा, सुशांत हिंगे हे काय त्या ठिकाणी तुमच्या सोबत करत असतात. तुमची गाडी देखील चालवायला तो त्या ठिकाणी असतो. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलीस आणि एफडीआयने त्या ठिकाणी घेतलेले आहेत, हे देखील त्यांना या निमित्ताने मी जाहीर सांगतो. हे ब्रॅकेट कसं आहे की हा माल घेतलेला सगळ्यात महत्वाचा गेला कुठं, हा आमचा सवाल त्यांना आहे. हे म्हणतात आमचा काही संबंध नाही. विष्णू हिंगेच्या पक्षाचा अधिकार अध्यक्ष, त्याचप्रमाणे राजेंद्र सांडभोर आपल्या मतदारसंघात त्यांची पत्नी पंचायत समितीला निवडून आलेले, शुभम वाळोंची बहीण पंचायत समितीला त्या ठिकाणी निवडून येते. बोंदेवाडी गावचा आता सोशल मीडियाला एका टाकले की म्हणले देवदत्त निगमने आपल्या गावाची बदनामी त्या ठिकाणी केली, बोंदेवाडी त्यांना एंट्री त्या ठिकाणी द्यायची नाही. कालच मी येरकरांच्या कुटुंबाला भेट देऊन आलो, आज दशक्रिया होती. तुम्ही बोंदेवाडीकर इथं बसलेल्या की मला तुमच्या गावामध्ये येऊन द्यायचं नाही, तुम्हाला विष खायचंय का हा तालुका विषमुक्त करायचा आहे हे या तालुक्याने ठरवलं पाहिजे, हे देखील मला या निमित्ताने सांगायचं. आम्ही कोणाला घाबरत नाही.
ज्या दिवशी आम्ही ठरवलं की जे काय व्हायचं असेल ते होईल, पण आपण गोर गरिबांकरता त्या ठिकाणी लढत राहायचंय. चौथं नाव देखील याच्यामध्ये एक आहे की जो वैभव हांडे म्हणून जो आरोपी जुन्नर मधला आहे, उमरतचा आहे, वरच्या उमरतचा, त्याची बहीण या तालुक्यातील अनुसया महिला पतसंस्था कोण अध्यक्ष आहे, आणि त्या पतसंस्थेची व्हाईस चेअरमन वैशाली दिलीप बेंडे यांचा तो सक्का भाऊ आहे. आणि हे 4चे 4 जण या आमदार तालुक्याचे दिलीपराव वळसे पाटील यांच्या संबंधित आहेत. हे देखील आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी सर्वांना जाहीर सांगू इच्छितो. एक सोशल मीडियाला काही लोक आहेत, आता काही तर हजर नाहीत, प्रत्येक वेळी आहो आणून सांगतात की राजेंद्र तांबडे हा देवदत्त निकम यांचा कार्यकर्ता आहे. ज्यावेळी राजेंद्र तांबडेचं नाव आलं त्या क्षणी मी राजेंद्र तांबडेला फोन केला. म्हणलं राजू कुठे आहे? म्हटलं मी घरी आहे. अरे म्हणलं तुझं नाव आहे, तुला अटक झालेली. म्हटलं कशामध्ये? म्हणलं अशा अशा दूध भेसळीच्या याच्यात. म्हणलं आमच्या गावामध्ये एक राजेंद्र कुंडलिक तांबडे, म्हणला मी स्वतः गावचा उपसरपंच आहे, तो देवदत्त निकमचा कार्यकर्ता हे आम्हाला मान्य. आणि दुसरा जो आतमध्ये गेलेला आहे तो राजेंद्र दगडू तांबडे हा कोण आहे याचा शोध ज्यांनी जे टाकलंय त्याला आम्हाला हे विचारायचं की त्याचा शोध तू घे. माझं म्हणणं त्याच्या पुढचं आहे की उद्या जर देवदत्त निकमच्या रक्ताच्या नात्यातला जर कुणी असेल तर तो जेलमध्ये त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. या भूमिकेची आमची कधीही तडजोड होणार नाही आणि झाली देखील नाही, हे देखील मी स्पष्टपणे या निमित्ताने सांगू इच्छितो. आमदार साहेब गेले होते परवा आश्रम शाळेमध्ये, बुधवारी का गुरुवारी, कोटमदऱ्याला सेंट्रल किचन आदिवासी मुलांना कशा प्रकारे अन्न दिलं जातं. वळसे पाटील साहेब, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आज जसे गेले ना तुम्ही, तसंच ऑगस्ट 2024 मध्ये त्याच आश्रम शाळेमधील मुलांना सोयाबीनच्या भाजीमध्ये आळ्या निघल्या होत्या, त्याचं तुम्ही काय केलं याचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी द्या. त्याचप्रमाणे ज्यांनी हा विषय उघडकीस आणला की ऑगस्ट 2024 मध्ये आश्रम शाळेतील मुलांना टेट्रापॅक सुगंधी दूध गोवर्धनचं 146 रुपये लिटरचं दिलं जात होतं. इंग्लिश मीडियमची शाळा घोडेगावची, त्या दुधामध्ये पहिल्या आळ्या सापडल्या प्रवीण पारधी यांना. त्याच्यानंतर सगळं मीडियाला आलं, आंदोलन झाली आणि मला नोटीस धाडली गेली गोवर्धनच्या माध्यमातून पराग मिल्कने 9 ऑगस्टला की तुमच्या विरोधामध्ये 100 कोटीचा आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येत आहे. काय उत्तर द्यायचं मी आमच्या वकिलाच्या मार्फत त्या ठिकाणी दिलं. आजपर्यंत या घटनेला आता ऑगस्ट मध्ये 2 वर्ष होईल, परंतु येवले साहेब अजून माझ्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस त्या ठिकाणी दाखल केली नाही. तुम्ही का घाबरले? तुमचं जर खरं होतं तर 100 कोटीचा दावा तुम्ही का दाखल केला नाही? आणि ज्या प्रवीण पारधीने ही केस उघडकीस आणली त्याचे नाव तुम्ही का केस मधून त्या ठिकाणी नोटीस मधून वगळलं? तर काय उत्तर आम्हाला मिळालं पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये की प्रवीण पारधीची बायको ज्योती पारधी हिला पंचायत समितीची उमेदवारी आज जे ह्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित दादा यांचा पक्ष, ते इथं कुणी सहभागी नाहीत, त्यांनी त्यांना उमेदवारी दिली, त्या निवडून आल्या. आता काय काय दिलं आता माझ्याकडे नेमकं माहित नाही. माहित झाल्यानंतर प्रवीण पारधीला विचारायचं गाडी कुठून भेटली, जी गाडी चालवत होती गाडी कुणी दिली ती विचारायचं. मग निवडून आल्यानंतर की ज्यांनी भेसळ उघडून आले करण दिले असे मॅनेज होणार लोकांना जर तुम्ही त्या ठिकाणी पद देणार असेल तर तुमचा ह्या आदिवासी जनता कधी त्या ठिकाणी स्वीकार करणार नाही, हे देखील त्यांना या ठिकाणी ठाम सांगतो. आणि ही तालुका ही भूमी आबू घेऊन शहीदांच्या आहेत, काय होईल ते होईल, पण तालुक्यासाठी लढू, देशासाठी त्या ठिकाणी लढू, हे देखील या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि त्या प्रकरणाचं काय झालं याचं उत्तर देखील या तालुक्याच्या आमदारांनी दिलं पाहिजे. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की जे पोलिसने आता रेकॉर्ड केलेले आहेत, कोर्टाचे कागदपत्र सादर केलेत,
या भेसळखोरांचं दूध ज्यावेळी सायबर डायनॅमिक डेअरीला यांनी द्यायचं ठरवलं, त्यांनी तपासलं आणि पत्र त्यांनी त्या ठिकाणी सायबर डायनॅमिकने दिलं की तुमच्या दुधामध्ये भेसळ आहे, आम्ही ते स्वीकारू शकत नाही. आणि तो पुरावा देखील पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. त्या कंपनीचा देखील मी मनापासून अभिनंदन करतो. मग ह्या कंपन्यांनी का ते दूध स्वीकारलं हा आमचा त्यांना सवाल आहे. अरे आम्ही हिंदू का नाही? आपण हिंदू आहेत त्यांनी हात वर करा. पण जर आपण सगळे हिंदू आहोत, हिंदू मध्ये दुधाला पवित्र त्या ठिकाणी मानलं जातं. आमचा देव दैवतांचा अभिषेक ज्यावेळी करायचा असतो तो दुधाने त्या ठिकाणी केला जातो. त्याचप्रमाणे आम्ही सत्यनारायणाची पूजा ज्यावेळी घालतो त्यावेळी आम्ही तीर्थ अमृत त्या ठिकाणी काका आम्हाला करून देतो, तीर्थ प्रसाद करून देतो. पहिला आम्हाला तीर्थ त्या ठिकाणी दिलं जातं, त्याच्यामध्ये दूध असतं. देवाला अभिषेक करताना त्याच्यात दूध असतं. मग आम्हाला हिंदूंना जर तुम्ही केमिकल त्या ठिकाणी खाऊ घातला असेल, चरबी युक्त त्या ठिकाणी दूध घातलं असेल तर आमच्या हिंदूंच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत याला जबाबदार कोण याचं उत्तर देखील त्यांनी दिलं पाहिजे. हा देखील आमचा त्यांना या निमित्ताने सवाल आहे. मी मनापासून अभिनंदन करतो की या विधानसभेच्या अधिवेशनात आमदार सुरेश अण्णा धस, योगेशजी टिळेकर, जितेंद्रजी आव्हाड, गोपीचंदजी पडळकर, पाचोऱ्याचे आमदार पाटील, काय नाव त्यांचं, कैलासराव का काहीतरी, कैलास पाटील पाचोऱ्याचे आमदार, आणि रोहित पवारांनी काल फेसबुक वरती किशोर पाटील या सर्वांनी ज्यावेळी आंबेगाव तालुक्याच्या भेसळीचा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल प्रश्न उपस्थित केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून त्या निमित्ताने अभिनंदन करतो. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा. परंतु खेद एका गोष्टीचा त्या ठिकाणी आहे की ही विधिमंडळामध्ये चर्चा चालू असताना या तालुक्यातल्या आमदारांना देखील